त्याला काय मागणं मागा आता या उद्या आषाढी एकादशी आहे, विठ्ठलाला काय काहीच मागणार नसतं. आपलं विठ्ठलाने सगळं दिलेलंच आहे. विठ्ठलाने सगळं दिलंय, सगळं मिळून झालंय आमच्या परिवाराला. त्यामुळं विठ्ठलाकडून आम्ही कधीच काय मागत नाही. विठ्ठलाकडे जे मागायसाठी येतात त्यांचे नियोजन केलं का आपली मागणी पूर्ण होते. त्यामुळे हेच धोरण आपण करत आलेलो आहोत. आपण अचानक कुठली गोष्ट शोबाजीसाठी करत नाही, व्हिडिओसाठी करत नाही, रीलसाठी करत नाही. हे जे काही आजकाल फॅड झालेलं आहे, भक्ती ही अंतर्मनातून पाहिजे. आणि हे 40 वर्षापासून आम्ही करतोय. आज कोणी खासदार झाले किंवा कोणी पडलंय किंवा कोणी नवीन निवडून आलंय म्हणून मग अचानक कोणी काय करायला लागलंय असा आमचा अजिबात हेतू नाही. मी तर व्हिडिओही काढत नव्हतो, पण ते न काढल्यामुळं मग मी पडलो, त्यामुळे मी काढायला लागलो. तर खरं काय, या सगळ्या गोष्टी दाखवण्यासारख्या नसतात. जो माणूस इथून या सगळ्या आनंदाचा उपभोग घेऊन जातो तो या परिवाराला, साहेबांना, आम्हाला एक वेगळा आशीर्वाद देऊन जातो. आणि ते आशीर्वाद हे पैशाने विकत घेतले जाऊ शकत नाही. हे अंतर्मनातून येतात. आणि त्याच आशीर्वादाच्या माध्यमातून 40 वर्ष आम्ही जिल्ह्यामध्ये टिकलो. यापुढेही या गरिबांच्या आशीर्वादामुळे आम्ही पुढेही असंच प्रकारे स्थिर राहू अशी अपेक्षा आहे. आणि पांडुरंगाचा आशीर्वाद निश्चित आम्हाला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद.